संघाबद्दल आपण चर्चा तर करणारच आहोत, पण नांदेडमध्ये आल्यानंतर अर्थातच आपली भेट होते भाजपचे नेते अशोक चव्हाण यांच्याबरोबर. आणि नांदेड म्हटल्यानंतर त्यांना वजा करताच येणार नाही. नांदेड म्हणजेच अशोक चव्हाण हे पक्क समीकरण आहे. चला त्यांच्याशी बोलूयात. राज्यात तुम्ही फिरता, या निवडणुकीच्या निमित्ताने प्रचारासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाणं होतंय. तुम्हाला जनतेचा मूड काय जाणवतोय? काय मूड आहे? जनतेचा मूड हा महायुतीच्या बाजूने दिसू लागलेला आहे. शासनाने ज्या काही विविध योजना लोकांकडे म्हणजे डायरेक्टली ज्या लोकांच्या फायद्याच्या ठरत आहेत, महिलांच्या बाबतीमध्ये विशेषतः लाडकी बहीण योजना असो, 3 गॅस सिलेंडरची योजना असो, शेतकऱ्यांना 7.5 हॉर्स पॉवरपर्यंत मोफत वीज आहे, 0 बिल शेतकऱ्यांना येत आहे, पैशाची लागत नाही आहेत, तरुणांसाठी जी प्रशिक्षणाची योजना आहे. तर मला वाटतं या ज्या काही योजना शासनाने सामान्य माणसाकरता दिलेल्या आहेत, प्रधानमंत्र्यांची सन्मान योजना, शेतकरी सन्मान योजना आहे, तर याच नाही अनेक योजना ज्या केंद्र आणि राज्य सरकारने सामान्य माणसाच्या हिताच्या दिल्या आहेत आणि डायरेक्टली त्याचं बेनिफिट सामान्य माणसाला मिळतं आहे. मला वाटतं त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट एक अंडर करंट आज दिसू लागला आहे. आणि विरोधकांनी कोर्ट कचेऱ्या करून ते थांबवण्याचा प्रयत्न केला, व त्यांना यश का आलेलं नाही. ह्याची चीडसुद्धा लोकांच्या मनामध्ये आहे की मग एकीकडे योजना सरकार देतं आहे आणि तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करताय. त्यामुळे मला वाटतं आहे की प्रत्येक मतदारसंघाची गणितं वेगळी असतात, परंतु त्यातून निश्चितच सकारात्मक भूमिका ही लोकांची महायुतीच्या बाबतीमध्ये दिसून येते आणि सरकार बनू शकू अशा प्रकारची निश्चितच परिस्थिती आज आहे. दुसरा मुद्दा की राजकीय वर्तुळात प्रामुख्याने चर्चा केली जाते की गेल्या लोकसभेला भोकर मतदारसंघातनं भाजपच्या उमेदवाराला 842चा लीड होता. अशावेळी त्याचा काही परिणाम यंदा या निवडणुकीत जेव्हा श्रीजया चव्हाण तिथून उभ्या राहतात, कारण भोकर हा आपला परंपरागत मतदारसंघ आहे, तिथं दिसून येऊ शकतो का? प्रत्येक इलेक्शन हे वेगळं समीकरण असतं आणि प्रत्येक उमेदवारही वेगळं समीकरण असतं. त्यामुळे त्याचं गणित ह्याला आणि याचं गणित त्याला असा राजकारणात ठोकडाळा असं लावता येत नाही. प्रत्येक उमेदवाराचं इमेज, परफॉर्मन्स, त्यावेळेसची स्थानिक परिस्थिती, स्थानिक विषय असे बरेच विषय असतात. मला वाटतं की लोकसभेचं समीकरण वेगळं होतं, विधानसभेचं वेगळं आहे. लोकसभेचा उमेदवार वेगळा होता, विधानसभेचा उमेदवार वेगळा आहे. आणि तेवढी कामं आम्ही केली आहेत. म्हणजे लोकांचं आम्ही स्थानिक पातळीवर डेव्हलपमेंटवर अधिक फोकस आज नाही, गेल्या 20-25 वर्षापासून विकासात्मक कामं लोकांची करणं, त्यांचे प्रश्न सोडवणं, संपर्कात राहणं हा त्यातली एक जमेची बाजू आहे. आणि म्हणून मला वाटतं प्रत्येक इलेक्शन हे वेगळं असतं. ॲडव्होकेट श्रीजया चव्हाण ज्यावेळेस भोकर मतदारसंघातनं राजकीय रणांगणात उतरत आहेत, निवडणुकीत त्या सामोरे जात आहेत. चला, वडील म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारतो. आपण बऱ्याच वेळेस आपल्या मुलांबद्दल हाच प्रामुख्याने विचार करतो की बाबा तू परिपक्व झाला की मग आपण पुढल्या पायरीवर त्याला जायला सांगतो. तशी परिपक्वता तुम्हाला श्रीजयामध्ये दिसते आहे का? निश्चितच ती कॉन्फिडन्सनी काम करते आहे. राजकीय वर्तुळात माझ्याबरोबर ती राहिलेली आहे. तिला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, कशा पद्धतीने वावरलं पाहिजे हे ती पूर्ण तिला अवगत झालं आहे. आणि ती आता पोस्ट ग्रॅज्युएट आहे. लॉ तिने केलं आहे, लॉची डिग्री त्यांनी तिला मिळवलेली आहे. आणि तिला शेवटी प्रॅक्टिसही केलेली आहे काही प्रमाणामध्ये. त्यामुळे अनुभवी आहे, राजकीय क्षेत्राची चांगली माहिती आहे. आणि शेवटी असं आहे की जे आत्तापर्यंत आम्ही केलं आहे, घडवलं आहे, ते निर्माण करून पुढं चालवण्याची जबाबदारीसुद्धा पुढच्या पिढीला स्वीकारावी लागेल. त्यामुळे मला खात्री आहे की लोकांनी संधी दिल्यास ही जबाबदारी ती निश्चितच चांगल्या पद्धतीने पार पाडण्या इतपत त्याच्यामध्ये आता क्षमता आणि मॅच्युरिटी आहे. पण या सगळ्या ह्याच्यात आपल्याच पूर्वाश्रमीच्या पक्षाची लोक आपल्यावरती परिवारवादाचा आरोप करताना दिसतात. त्याला आपण काय उत्तर द्या? मला सांगा, आता परिवारवादाचा विषय जर काढला, माझ्या वेळेस तसं झालं होतं. 1975 मी राजकीय क्षेत्रात काम करत होतो. शंकरराव चव्हाण यांचा मुलगा अशोक चव्हाण. आता अशोक चव्हाण निवड, आता मला सांगा, राजकीय क्षेत्रामध्ये अनेक पक्षातली अनेक नावं जर घेतली, आमच्या घरात किमान एकच तिकीट जास्तीचं असेल. इतरांच्या घरात 5-5, 6-6 लोक, अनेक नगरपालिका कोणी सांभाळतं, कोणी जिल्हा परिषद कोणी सांभाळतं, कोणी असं तर केलं नाही. मग लोकसभेची मला सांगितली ऑफर होती, मी सांगितलं नाही. माझी मुलगी असताना मी लोकसभा लढवावी हे मला पटत नाही आहे. आणि म्हणून माझ्या मुलीला त्या ठिकाणी पुढे केलं आहे मी. त्यामुळे माझं कसं आहे, शेवटी घराणेशाही हा सोयीप्रमाणे वापरलेला शब्द आहे. आणि सगळ्याच पक्षामध्ये आज विचार जर केला, अनेक उदाहरणं आहेत. माझं म्हणणं, जोपर्यंत लोक तुम्हाला ॲक्सेप्ट करतात, लोक तुम्हाला स्वीकारतात, मग हा विषय राहतच नाही. बरोबर.
जेव्हा आपण गेली विधानसभा निवडणूक लढवली होती, भोकर विधानसभेत आपल्याला 90,000च्या आसपास लीड होता आणि अर्थात आपण इथली मोर्चे बांधणी खूप पक्की ठेवलेली, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. पण आपण भाजपमध्ये प्रवेश केला म्हणून दलित आणि मुस्लिम मतदार आपल्यापासून दुरावला आहे असं म्हटलं जातं, असं आपल्याला वाटतं का? सरसकट म्हणणार नाही मी. मुस्लिम मतदार आजही काही प्रमाणात माझ्याकडे कल आहे त्यांचा. सरसकट पूर्णच मुस्लिम विरोधात, पूर्णच दलित विरोधात अशी परिस्थिती नाही आहे. ग्राउंडवर हे ठोकताळ देश पातळीवर कदाचित हे समीकरण कदाचित असू शकतं किंवा एक समज असू शकतो. अधिक समज आहे. आता आमच्याच मतदारसंघात एकेकाळी भाजपच्या आजची नाही, गेल्या 20 वर्षा अगोदरची गोष्ट आहे की भाजपच्या तिकीट चिन्हावर निवडून आलेले 6 ते 7 नगरसेवक होते, ते मुस्लिम होते. त्यामुळे हे समीकरण तसं सरसकट सगळं लागू होत नाही आहे. काही प्रमाणात आहे, परंतु माझ्या बाबतीमध्ये माझा संपर्क आहे, त्यांचे संबंध आजचे नाही, गेल्या 40 वर्षातले आहेत आणि म्हणून मला काही नव्याने काही करायची गरज नाही आहे आणि ते मदत करतील आम्हाला अशी अपेक्षा आहे. शेवटचा प्रश्न, मराठा आरक्षणाचा काही परिणाम या विधानसभा क्षेत्रावरती दिसून येऊ शकतो का? मराठा समाजासाठी ज्यांनी काम केलं आहे, ज्यांनी प्रश्न मार्गी लावण्याकरता भूमिका घेतलेली आहे, ज्यांनी पाठपुरावा केलेला आहे, अशांच्या बाबतीमध्ये लोकांचा व्ह्यू आहे की ज्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये भूमिका घेऊन लोकप्रतिनिधी या नात्याने सभागृहात, सभागृहाच्या बाहेर, कोर्ट कचेऱ्या ज्या काही घटना गेल्या 10 वर्षात घडलेल्या आहेत, ज्यांनी समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका ज्यांनी घेतली आहे, त्यांच्या बाबतीमध्ये काही रोष असायचं कारणच नाही. ज्यांनी काहीच केलेलं नाही आहे आणि फक्त आता समाजाच्या नावावर तिकीट मागून काय करायचं उद्योग करत असतील, त्यांना नैतिक अधिकार आहे का? असं आहे की निर्णय घेत असताना लोक हेही पाहतात की सामाजिक आरक्षण मिळालं पाहिजे. हे आमच्या सरकारने दिलं, 10% आरक्षण लागू झालेलं आहे, नोकऱ्या मिळालेल्या आहेत, कुणी सर्टिफिकेट्स त्यांना मिळत आहेत. म्हणजे एक पाऊल पुढेच गेलो आहे आपण ना. आपण मराठा आरक्षण देण्याबाबतीमध्ये एक पाऊल पुढेच गेलेलो आहोत. जे काही उरले सुरले विषय असतील ते सुद्धा हे सरकार पुन्हा आल्यावर पाठपुरावा करायचाच आहे. मतदार आपल्याबरोबर आहेत मराठामध्ये? निश्चितच. शेवटचा प्रश्न, श्रीजया दिवसभर प्रचार करतात, उत्सुकता आहे आमच्याही दर्शकांना, ती घरी येत असणार, तुमचा संवाद होत असेल. बऱ्याच वेळेस काही मतदार असे असतात की जे आक्रमकपणे काही मुद्द्यांना घेऊन समोर येतात किंवा त्यांच्याशी बोलतात की काही तुम्ही सूचना करता का श्रीजयाला, काही मुद्दे सांगत असता की कशा पद्धतीने आपण काम? तर माझा पद्धत आहे की समोरून ज्यावेळेस टीका होते ती टीका ॲनालाइज केली पाहिजे, त्यात तथ्य काय. ठीक आहे, एखादा व्यक्ती बोलतो, एखादा व्यक्ती विरोधकच पाठवतात. अनुभव आमच्या जिल्ह्यामध्ये जुनी प्रथा आहे, दारू पाजायची आणि माणसं पाठवायची, हे जुनं झालेलं आहे. त्यामुळे ते काही नवीन नाही आहे. असाही प्रकार काही ठिकाणी घडतो की माणसं पाठवली जातात, सभा डिस्टर्ब कर, एखाद दोन असतात ते काहीतरी मध्ये उठतात आणि त्यांना अर्धात काही लोक पिलेले असतात, काही लोक म्हणजे अंडरलाईन काही लोक म्हणतात, हां पिलेले असतात, त्याने पाठवलेलं असतं आणि ते पाठवून सभा डिस्टर्ब करायचा प्रयत्न करतात. पण लॉजिकली एखादी गोष्ट चर्चेला, असं मी गावात गेलो, विषय ज्यावेळेस आला आम्ही चर्चेला बसलो आणि प्रत्येक गोष्ट ज्यावेळेस मी समजून सांगितल्या पटली, ते विषय संपला तिथे. त्यामुळे एखादी गोष्ट आल्यानंतर तिला सकारात्मक उद्गत दिलं पाहिजे. आपण आतापर्यंत काय केलं आहे लोकांना सांगितलं पाहिजे आणि मला वाटतं की त्यांचा फीडबॅक, आपला फीडबॅक चर्चा झाल्यानंतर त्यांनाही वाटतं की नाही बरोबर आहे, पण साहेब हे राहिलं आहे, ठीक आहे आपण पुढे करू तेच. पण श्रीजयाला काही सूचना करता का ज्यावेळेस ती घरी येते, प्रचाराला येते, काही गोष्टी सांगतात? क्षेत्रात नवीन आहे, काही विषय नवीन असतात, समजून सांगावं लागतं. कारण ती काही राजकारणात एक उतरली म्हणून तर सर्व ज्ञात नाही असं ते मला म्हणता येणार नाही. तिलाही वेळ लागेल सर्व पिकअप करायला, समजायला. पण मला आनंद आहे, तिची ग्रास्पिंग पॉवर आहे, समज आहे, तिला विषय समजते, करंट टॉपिक्स काय ते तिला माहिती आहे आणि त्यामुळे मला चिंता नाही आहे. ती ग्रास्पिंग तिच्या असल्यामुळे विषय समजून घेते ती. कारण कुठलीही गोष्ट समजून तिच्यावर तोडगा काढता आला पाहिजे. नुसतं आरोप करून भागत नाही, तर त्याच्यामध्ये मार्ग कसा काढायचा, शेवटी सोल्युशन मिळणं आवश्यक आहे. आणि त्यामुळे ती अभ्यास करते, विषय एखादा समजून घेते आणि मग आम्ही चर्चा करतो, काय केलं पाहिजे, याच्यामध्ये काय वाटतं आहे, कितपत खरं आहे, लोकांना माहिती आहे की नाही, हे सगळं माहिती चर्चा होतेच ना, का नाही झालीच पाहिजे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह विशाल परदेशी, न्यूज 18 लोकमत, नांदेड.